भाऊ आज काय स्पेशल आहे? अरे आज स्पेशल एक नंबर खर्रा घेऊन आलो. सगळ्यात पहिले तर माझं नाव आहे सत्तू खर्रेवाला. सत्तू खर्रेवाला. आज तुम्हाला आयुर्वेदिक खर्रा कसा बनते तो दाखवतो, कसा बनवायचा तर. आणि ह्या खर्ऱ्याची स्पेशलिस्ट अशी आहे का जे लोक मागोमागू खर्रा खाते ना त्याच्यासाठी हा खर्रा आहे. पहिले आपली थोडीशी सुपारी, बस एवढी, जास्त नाही घ्यायची, ठीक आहे. जे हा आहे खजाना आणि हे आमचे पंजोबांनी बनवलेले दात घासू घासू बनवलेला मसाला आहे. मसाल्यामध्ये काय करेल, टायमिंग सगळं चेक करून घ्या तुम्ही, ना तर काही टाकांना काही करा. पहिले टाकायची थोडीशी हळद झाल्यावर तिखट, त्याच्यानंतर धनिया पावडर, थोडंसं जिरा पावडर, आणि जर कोणाला पोटाचा त्रास असेल तर मग गरम मसाला थोडासा. अच्छा, काही लोकांना वाटेल का आम्ही बी हा खर्रा घरी बनवू शकतो का? घरी बनवू शकता, पण त्याच्यासाठी घोटण्यासाठी एक मंत्र आहे. माझे आजीचा नवरा चायनाला गेला होता, तिथून एक मंत्र आणलाय. आजकाल तो मंत्र ट्रेंडिंगमध्ये आहे. खर्रा असं ठेवायचा. मंत्र काय होता तो? असं ठेवत जायचं, है 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 है, असं 4 वेळा करायचं फक्त. जास्त घोटलं तर पोटात धुम ना. कल्लर पा. आता मीठ वरतून टाकायचं शेवटी थेट चवीनुसार, आणि मीठ असं टाकायचं. एक फायनल टचअप राहिला आहे. त्याशिवाय जशी जेवणात मजा येत नाही, जशी काही मटणात मच्छीत मजा येत नाही, तशी आमच्या आयुर्वेदिक खर्रात पण मजा येत नाही. आणि ह्या का आजचा तुमचा स्पेशल आयुर्वेदिक खर्रा तयार आहे. याची किंमत मात्र 25 रुपये. मित्राला तुमच्या टॅग करा, जो खर्रा मागोमागू खाते किंवा चोरून खाते त्यांना टॅग करा. हाय का भाऊ खर्रा म्हणलं तर तुरंत काढून द्यायचा. धन्यवाद.